पहलगामच्या हल्ल्याच्या नंतर शत्रूला धडा शिकवण्यासाठी भारतानं रणनीती आखायला सुरुवात केली आहे आणि आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक अत्यंत महत्त्वाची अशी बैठक सुरू आहे। या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, सीडीएस अनिल चौहान आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख उपस्थित आहेत। याशिवाय एनएसजी, बीएसएफ, सीआरपीएफ आणि सशस्त्र सीमा दलाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा या बैठकीसाठी मोदींच्या निवासस्थानी पोहोचले आहेत। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी याविषयी आपल्याला अपडेट्स देत आहेत। सोमेश, अत्यंत महत्त्वाची बैठक सध्या मोदींच्या निवासस्थानी। नक्कीच आम्ही काही वेळापूर्वी गृह मंत्रालयामध्ये एक बैठक झाली होती, ज्या बैठकीमध्ये सीमा सुरक्षा बल, सीआरपीएफ, सीआयएसएफ आणि सर्व पॅरामिलिटरी फोर्सेसचे जे प्रमुख आहेत, डायरेक्टर जनरल, हे त्या बैठकीला उपस्थित होते। त्यानंतर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि राजनाथ सिंग यांच्यामध्ये बैठकांचं सत्र सुरू होतं आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि त्यांच्यासोबत तिन्ही दलांचे प्रमुख आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अशा सर्वांची बैठक सुरू झालेली आहे। आज सकाळपासून ज्या बातम्या येत होत्या की भारताने मोठी कारवाई सुरू केलेली आहे दहशतवाद्यांच्या विरोधात, पाकिस्तानच्या विरोधामध्ये, आणि आज संध्याकाळी एक बातमी अजून एक समोर येते, ती म्हणजे पाकिस्तानच्या सैन्याच्या वतीने आज संध्याकाळी 7 वाजता म्हणजे भारतीय प्रमाण वेळेनुसार 7 वाजता एक पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जी बैठक सुरू आहे त्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त होतं। त्याचं कारण असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी कदाचित सकाळपासून सुरू असलेल्या या ऑपरेशन्सचा आढावा घेतला जाऊ शकतो। कदाचित शक्यता आहे की आज पाकिस्तान भारताकडून सुरू असलेल्या ऑपरेशनविषयी सगळ्या जगाला माहिती देईल किंवा त्या संदर्भाने काही पत्रकार परिषद असू शकते आणि नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जी बैठक सुरू आहे त्या बैठकीमध्ये पुढची रणनीती आणि आत्तापर्यंत करण्यात आलेलं काम, आत्तापर्यंत झालेली कारवाई या संदर्भात चर्चा सुरू असण्याची शक्यता आहे। त्यामुळे या बैठकीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। एकंदरीत सध्या भारत पाकिस्तान यांच्या सीमांवर काय सुरू आहे याविषयीच्या वेगवेगळ्या बातम्या या सूत्रांच्या अहवालांनी सकाळपासून येत होत्या। गुजरात राजस्थान सीमेवरतीही काही कार्यवाही सुरू असल्याचं कळत होतं, जम्मू काश्मीरच्या सीमांवरही ऑपरेशन सुरू असल्याचं कळत होतं आणि हे ऑपरेशन्स अतिशय तीव्रपणे सुरू आहेत असंही कळत होतं। आणि आता या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या आर्मीच्या वतीने पत्रकार परिषद घेतली जाणार आहे पाकिस्तानच्या वतीने, आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी हे त्यांच्या निवासस्थानी एक बैठक घेत आहेत आणि या बैठकीमध्ये पुढची रणनीती ठरवली जाऊ शकते, एवढं नक्की आहे। अगदी धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीसाठी। तर एक महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे मोदींच्या निवासस्थानी। यामध्ये सगळे महत्त्वाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मोदींसोबत एकूणच सध्याच्या परिस्थितीविषयी आणि एकूणच आपल्या शस्त्रसज्जतेविषयी चर्चा केली जाते। पुढची रणनीती काय नेमकी ठरवायची याविषयी सध्या बोललं जात आहे। या बैठकीला सध्या आपण काही जी दृश्य बघतो आहोत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या सोबतच तिन्ही दलांचे सैन्य प्रमुख सुद्धा उपस्थित आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।